नीट पेपरफुटी प्रकरणात फुटलेला पेपर विकत घेणाऱ्याला अटक झाली आहे। अशा प्रकारची ही पहिलीच अटक आहे। लातूरच्या सिद्धिविनायक रुग्णालयाचा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयनं बेड्या ठोकल्यात। डॉक्टर शिरुरे यांना आपल्या मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतला होता। रविवारपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआय पथकानं काल संध्याकाळी जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय इथून त्याला ताब्यात घेतलंय। फुटलेला नीटचा पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शिरुरेची तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आली आणि चौकशी दरम्यान काही कागदपत्र, मोबाईल आणि डिजिटल पुरावे सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। सीबीआयच्या प्राथमिक तपासात शिरुरे शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णीच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय। मागच्या काही वर्षांपासून पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये ते सहभागी असल्याचाही तपास यंत्रणांना संशय आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरात तिसरी अटक झालेली आहे। सर्वप्रथम अटक झाली होती ती पीव्ही कुलकर्णी यांची। त्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक झालेली होती। सीबीआयनं सातत्यानं जो तपास केला त्या तपासामध्ये बरीच माहिती आढळून आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून सीबीआय या सर्व गोष्टीची माहिती घेत होतं आणि त्यानंतर सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर मनोज शिरुरे जे बालरोग तज्ज्ञ आहेत, औसा रोडवर त्यांचं 3 मजली हॉस्पिटल आहे। ते बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात। मागील अनेक वर्षापासून पीव्ही कुलकर्णी असतील किंवा मोटेगावकर असतील यांच्या ते संपर्कात होते अशी माहिती कळतीये आणि त्या माहितीतून समोर आलेली बाब अशी आहे की सीबीआयला ते धागेदोरे मिळाले। 2 दिवसापूर्वी सीबीआयने या ठिकाणी रेड केली होती आणि त्यांची जी कागदपत्र होती क्लिनिकमधली ते घेऊन गेले आणि तपास केला। त्या तपासामध्ये बरेच तथ्य आढळून आलं, काही पुरावे मिळाले आणि त्यानंतर सीबीआयने त्यांना पुण्यात पाचारण केलं होतं। तिथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती कळते आहे। शांतरेश्वर एबीपी माझा लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।